नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. आज आपण परत एकदा महाविकास आघाडीमध्ये कशी फाटाफूट होतीये, कसं महाविकास आघाडीची गणितं बिघडत चालली आहेत, याचे अनेक उदाहरण आपण बघितलेलेच आहेत आधी. पण आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव, पक्षापक्षांमध्ये असलेला दुरावा हा परत एकदा समोर आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला साताऱ्यात घडलेलं प्रकरण माहितीच असेल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि त्यानंतर मतदानाच्याच वेळी दोन सदस्यांना गायब केलं पोलिसांनी आणि मग शंभूराजे देसाई आणि अजून एक आमदार तिथे पोहोचले. मग त्यांच्यात वाद झाला, बाचाबाची झाली. शंभूराजेंनी तर दाखवून दिलं की मला मारहाण झाली, मला फरफटत दिलं. 10-10, 15-15, 100-100 पोलिसांचा मॉब तिथे होता आणि त्यांनी आम्हाला फरफटत दिलं, मारहाण वगैरे केली. मंत्र्याला मारहाण होणं असं पहिल्यांदा घडलंय. हे सगळं प्रकरण घडलं. दुसऱ्या दिवशी अधिवेशनात जेव्हा शंभूराजे देसाईंनी हा सगळा मुद्दा मांडला, त्यावेळी सुद्धा बराच गदारोळ झाला. एकनाथ शिंदेंनी सुद्धा याचा एका अर्थाने निषेधच केला. कडक शब्दात सभागृहात एकनाथ शिंदे बोलले आणि बऱ्याच ठिकाणावरनं याच्यावरती टीका झाली. मग यानंतर उपसभापती विधान परिषदेच्या नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याच्या एसपींच्या निलंबनाचे मी आदेश देते असं सांगितलं आणि पुन्हा या वादाचा दुसरा अंक सुरू झाला. तो असा की नीलम गोरे या उपसभापती आहेत. उपसभापतींना एखाद्या एसपीला निलंबित करण्याचा अधिकार आहे का, मुळात इथं सुरू झालं. कारण त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे एसपीला निलंबित करण्याचे आदेश दिले. अर्थात मग महाविकास आघाडीतील सर्व पक्ष हे पेटून उठले की निलंबनाचे आदेश तुम्ही कसं काय देता, आधी तपास तर घ्या. म्हणजे इकडे सभागृहात सांगितलं आणि तिथनं निलंबनाचे आदेश दिले. म्हणजे तुम्ही तपासच नाही केला, सत्य परिस्थिती नाही जाणून घेतली, ज्यांच्यावरती आरोप केले त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि तुम्ही थेट निलंबनाचे आदेश दिले. असा आरोप महाविकास आघाडीतील पक्षांनी लावायला सुरुवात केली. यामध्ये नाना पटोले आणि इतरही महाविकास आघाडीचे बरेच नेते यामध्ये सामील होते. मग त्यांनी ठरवलं की आपण नीलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणायचा. कारण फक्त शंभूराजेंनी सांगितलं आणि नीलम गोरेंनी आदेश देऊन टाकले, असं कसं होऊ शकतं? झालेल्या प्रकाराची चौकशी करणं आवश्यक नाही का? हे सर्व चालू असताना हे सुद्धा म्हणण्यात आलं की तिथे एखाद्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना मुळात जाण्याची परवानगीच नाहीये. मग शंभूराजे देसाई वगैरे तिथे गेलेच कशासाठी? गेले म्हणून पोलिसांनी त्यांना रोखलं आणि मग वातावरण पेटलं. बरं, आता आला प्रश्न अविश्वास प्रस्तावाचा. महाविकास आघाडीने ठरवलं की आपण अविश्वास प्रस्ताव दाखल करायचा. बरं, त्यासाठी पत्र द्यावं लागतं, त्यासाठी अविश्वास प्रस्ताव द्यावा लागतो आणि मग त्याच्यावरती पुढची कारवाई होते. अविश्वास प्रस्ताव दिला गेला, पण इथेच धक्कादायक गोष्ट उघडकीस आली, ज्याच्यामुळे महाविकास आघाडीत कसा समन्वय नाहीये किंवा या पक्षापक्षांमध्ये कसावा दुरावा आलेला आहे हे सर्व उघड झालं. या प्रस्तावावरती ज्या सदस्यांनी सह्या केल्या होत्या, ज्या आमदारांनी सह्या केल्या, ते आमदार फक्त आणि फक्त काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचे होते. या प्रस्तावावरती किंवा या प्रस्तावासाठी दिलेल्या पत्रावरती शरद पवारांच्या पक्षातर्फे सह्याच केल्या गेल्या नाही. हा प्रस्ताव फक्त काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या सह्यांनी सबमिट झाला. अर्थात तो मान्य होणार नाही, कारण संख्याबळाचा इथे प्रश्न असतो. एखादा अविश्वास प्रस्ताव जर आणायचा असेल तर त्याला एक ठराविक संख्याबळ लागतं, तेच पूर्ण नाहीये. पण तरीही तो दाखल करण्यात आला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यावरती का सह्या केल्या नाहीत? कुठल्याच आमदाराने सह्या केल्या नाहीत, दखलही घेतली नाही किंवा या विरोधात काही मत सुद्धा प्रदर्शित केलेलं नाही. मग महाविकास आघाडीमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे असं म्हणता येईल का? एखादी आघाडी म्हणून जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता, त्या निर्णयात त्या आघाडीतील एखादा पक्ष सहभागच घेत नाही, इंटरेस्टच घेत नाही, याचा अर्थ काय लावायचा? तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा स्वतः शरद पवार यांचं राजकारण फार वेगळं असतं. ते असं उघड उघड सर्वांसमोर कधीच राजकारण खेळत नाहीत. योग्य वेळ प्रसंगी काहीतरी गुगली टाकायचा आणि राजकारण फिरवायचं, यात शरद पवारांचा हातखंडा आहे. पण मुळात प्रश्न हा येतो की जेव्हा एका बाजूला
शिंदेची शिवसेना, अजित दादांची राष्ट्रवादी आणि भक्कम भाजप हे एका साईडला असतात, तेव्हा विरोधी पक्षाने किंवा विरोधात असलेल्या आघाडीने किती स्ट्रॉंग आणि किती एकजूट राहायला पाहिजे. मुळात मी आधी पण एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव ही सुद्धा महायुतीची एक शक्ती आहे. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव, जागा वाटपांवरनं मागच्या विधानसभेला तुम्ही बघितलं किती दिवस ते सगळं गणित खेळत होते. जागेवरनं वाद, समन्वयाचा अभाव, कुठल्याही मुद्द्यावरती कधी एकमत नाही. त्या सगळ्या गोष्टींमुळे महाविकास आघाडीचा एकूण प्रभाव आणि शक्ती ही कमी होत गेलेली आहे. हे त्यांनाही माहीत आहे. पण शेवटी पक्षीय राजकारण आहे, राजकीय मुद्दे असतात, त्यावरती एकमत होईलच की नाही होईल हे सांगता येत नाही. पण जेव्हा तुम्ही आघाडी म्हणून एकत्र असता त्यावेळेला मतभेद जे आहेत ते असे जगजाहीर होऊ देता कामा नये. ते आपल्या पक्षात सोडवायला पाहिजेत. महायुतीत असे वाद नाहीत, अशातला भाग नाही. त्यांच्यातही वाद आहेत, पण महायुतीत फडणवीसांसारखं नेतृत्व आहे. त्यांना माहिती आहे एखादा वाद कसा सोडवायचा, कसा मुद्दा हाताळायचा आणि कसं आपला वाद जो आहे तो कधी चव्हाट्यावर नाही येऊ द्यायचा. कधी कधी येतात चव्हाट्यावरती, पण महाविकास आघाडीचे अगदीच उघडपणे चव्हाट्यावरती येत असतात. त्यामुळे मित्रांनो, परत एकदा प्रश्न आहे की महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल आहे का? तुम्हाला काय वाटतं? याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच आवडेल. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.